बातमी दिल्लीतून। राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 7 वर्षांपासून फटाके वाजवण्यावरती घातलेली बंदी यंदा सुप्रीम कोर्टाने शिथिल केली। लोकांना ग्रीन फटाके वाजवण्याची परवानगी दिली, पण लोकांनी फटाक्यांचा असा काही बार उडवून दिला की जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली टॉपवर पोहोचली। आता दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकार जवळपास 3.5 कोटी रुपये खर्च करणार आहे आणि हवा शुद्ध करणार आहे। बघूयात दिल्लीत नेमकं काय घडतंय। मराठीत एक म्हण आहे, 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला। ही म्हण दिल्ली सरकारला तंतोतंत लागू पडते। राजधानी दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं फटाक्यांवर असलेली 7 वर्षांपासूनची बंदी शिथिल करत लोकांना ग्रीन फटाके वाजवण्याची परवानगी दिली। मात्र लोकांनी ग्रीन फटाक्यासह हवा प्रदूषित करणारे 500 कोटींचे फटाके उडवले। त्यातून सरकारला किती रुपये महसूल मिळाला असेल तर 0। कारण ज्या वस्तूंवर बंदी आहे त्या वस्तूंवर महसूल घेण्याचा नियम अद्यापपर्यंत भारतात नाही। मात्र लोकांनी वाजवलेल्या 500 कोटी रुपयांच्या फटाक्यांचा भुर्दंड आता लोकांच्या पैशातूनच दिल्ली सरकार पूर्ण करणार आहे। दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकार चक्क कृत्रिम पाऊस पाडणार आहे। त्यासाठी 3.25 कोटी रुपये खर्च करणार आहे। क्लाउड सीडिंग दिल्ली की जरूरत है और पहले प्रयोग है अपने ही प्रकार का, जो कि आज तक कभी हुआ नहीं था। और इसे हम अपना दिल्ली पे अपना करके देखना चाहते हैं कि शायद दिल्ली के पर्यावरण की ये जो बहुत ही गंभीर समस्या है, इसके द्वारा हम उस पर नियंत्रण पा सकें। तो दिल्ली वालों की दुआएं सरकार के साथ है और हमें लगता है कि ये सफल प्रयोग रहेगा और आगे भविष्य में फिर ये पर्यावरण की जो दिक्कतें हैं सर्दियों के समय की, उसको हम काबू पा सकेंगे। बरं, फटाक्यांना दिल्लीत परवानगी द्यावी यासाठी न्यायालयात मागणी करणारं ही सरकार आणि आता फटाक्यांमुळे निर्माण झालेले प्रदूषण कमी व्हावं यासाठी क्लाउड सीडिंग करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणारं ही सरकारच आहे। थोडक्यात गंगाधर ही शक्तिमान आहे असं म्हणायला वाटेल। खरं तर सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या बहुतांश नियमांची अंमलबजावणी झाली नाही। दिल्लीत फटाके मिळाले नाहीत म्हणून अनेक लोकांनी हरियाणा, उत्तर प्रदेशमधील गुरुग्राम, नोएडा, फरीदाबाद, गाझियाबाद आणि सोनीपत या भागातून फटाके आणून दिल्लीमध्ये 500 कोटी रुपयांचे फटाके फोडले। त्यामुळे दिल्लीतील अनेक भागातील AQI अर्थात हवेची गुणवत्ता निर्देशांक 400हून अधिक झाला। वृद्ध लोकांना श्वास घ्यायला त्रास झाला। दिल्लीत हवेचं प्रदूषण होत असताना सरकारनं कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही। आता प्रदूषण वाढल्यानंतर दिल्लीत पहिल्यांदाच आपण कृत्रिम पाऊस पाडत असल्याचं सांगायचं हे म्हणजे वराती मागून घोडं सोडल्यासारखं आहे। दिल्लीतील लोकांना सध्याची विषारी हवा फुफ्फुसात भरून घ्यावी लागते। त्या जबाबदारीतून सरकारला कृत्रिम पाऊस पाडून पळ काढता येणार नाही। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।